पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आयात शुल्कामध्ये 15% वाढ करण्यात आलेली आहे। तर आयात शुल्क वाढल्याने सोन्या चांदीच्या भावामध्ये आता मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या भावात तब्बल 8,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या भावात 15,000 रुपयांची वाढ झालेली आहे। जळगाव स्वर्ण नगरीमध्ये आज सोन्याचे भाव तब्बल 1,59,000 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले, तर जीएसटी सह 1,63,770 रुपयांवर पोहोचलेले आहेत। तर चांदीचे भाव 2,85,000 रुपये, तर जीएसटी सह 2,93,550 रुपयांवर चांदीचे भाव पोहोचलेले आहेत। आगामी काळामध्ये हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आयात शुल्कामध्ये 15% वाढ झाल्याने आता सोन्या चांदीचे दरही वाढलेले आहेत। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। भारताचे परकीय चलन वाचवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं खरेदी करू नका असे आवाहन या ठिकाणी केलेले आहे। मात्र या आव्हानाला 2 ते 3 दिवस होत नाही, त्याच विचार केला तर सोन्याच्या व चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत सोने व्यापारी जे आहेत आकाश भंगाळे ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? एकीकडे सोने खरेदी करू नका असं पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, मात्र दुसरीकडे सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे। आता इंडियन रुपी जो आहे हा खूप हा स्ट्रॉंग करण्यासाठी हे आवाहन केलं होतं की ऑइल आणि पेट्रोल हे कमी वापरा, सोनं एका वर्षासाठी घेऊ नका, जेणेकरून सोन्याचा इम्पोर्ट हा कमी होईल आणि US डॉलरमध्ये खर्च हा कमी होईल। तर कुठेतरी त्या आव्हानाला बघून सेंट्रल गव्हर्नमेंटने जी सोन्यावरची जी कस्टम ड्युटी आहे, जी पहिले भारतात जे सोनं यायचं बाहेरून त्याच्यावर 6% ॲडून सोनं हे भारतात यायचं, आता ती कस्टम ड्युटी 9% वाढलेली आहे। कुठेतरी 6%वरून कस्टम ड्युटी आता 15% लागणार आहे। म्हणजे बाहेरून येणाऱ्या सोन्यावरती 15% ॲडून हे सोनं येणार आहे। त्यामुळे याचा इफेक्ट असा पडेल की आता आज आपण बघितलं तर ग्लोबली सोन्याचा भाव काल पण तेवढाच होता आणि आज पण तेवढाच आहे, फक्त भारतात हे सोन्याचे भाव वाढलेले। लॉंग टर्ममध्ये आपण बघितलं US आणि इराणचा जो युद्ध चालू आहे त्याच्यातही शांतता व्हायची शक्यता आहे। तेही झालं तर ऑफकोर्स हे भाव आजच्या तारखेपासून वाढायची 1,70,175 पर्यंत जायची भाव शक्यता आहे। सोने व चांदीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।